ही छोलेची भाजी बघा, बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असेल ना, कारण खरंच एवढी टेस्टी झालेली आणि दिसायला एवढी सुंदर आहे ना, एकदम परफेक्ट कलरही आलेला आहे आणि जबरदस्त टेस्टी झालेली आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, छोले. तर इथे मी 150 ग्राम छोले रात्रभर भिजत ठेवले होते. चांगले व्यवस्थित फुलले पाहिजेत. कमीत कमी 5-6 तास तरी भिजत ठेवा. त्यानंतर आता हे छोलेमधलं पाणी सर्व काढून टाकलं आणि कुकरमध्ये घातलेले आहेत. यामध्ये घालूया पाणी. तर पाणी किती घालायचं? छोले पूर्णपणे व्यवस्थित बुडले पाहिजेत एवढे आपल्याला पाणी घालायचं आहे. आता कमीत कमी 5 ते 6 शिट्या आपण करून घेणार आहोत कुकरला. त्यानंतर आपल्याला एक टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मिक्सर जारमध्ये आपण घालणार आहोत 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो. टोमॅटो चांगले लाल लाल घ्यायचे म्हणजे कलर खूप छान येतो ग्रेव्हीला. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 इंच आल्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे वाटायला सोपं पडतं. आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तरी बघा टोमॅटोची आलं लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे. ही ठेवूया साईडला आणि वळूया आता गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं चांगलं का यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. तर कढीपत्ता थोडा जरा जास्त घाला म्हणजे काय होतं त्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान येतो भाजीमध्ये. त्यानंतर आता आपण घालूया 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे. शक्य होईल तेवढे बारीक चिरा. बारीक चिरून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे, ते ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स होतात आणि ग्रेव्ही आपली दाटसर होते. आता तुम्हाला इथे चिरून नसेल घालायचे तर पेस्ट करूनही घालू शकता किंवा जसं मी सांगितल्याप्रमाणे एकदम बारीक चिरून घ्यायचे. आता कांदा बघू शकता थोडा मऊ झालेला आहे, जास्त ब्राऊन कलर केलेला नाही आहे. आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे यामध्ये टोमॅटो आणि आलं लसूणची जी पेस्ट आपण करून ठेवली होती ती. तर सर्व पेस्ट आपण घालून घेणार आहोत आणि गॅस एकदम मंदवरती करायची आहे. कारण आता यामध्ये आपण पाणी वगैरे अजून घातलेलं नाही तर खालून करपू शकतं आणि मसालेही आपल्याला यामध्ये ॲड करायचे. त्यामुळे मंद गॅसवरती चांगला हा ग्रेव्ही आहे चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. तर टोमॅटो, आलं लसूण पेस्टचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. त्यामुळे 2-3 मिनटं चांगलं परतल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे. तर 1 चमचा मी इथे घेते धने पावडर, अर्धा चमचा घालते जिरं पावडर, त्यानंतर पाव चमचा एवढी मी घालते हळद. हळद थोडी कमीच घाला. त्यामुळे काय होतं कमी घातल्यामुळे ग्रेव्हीचा कलर छान येतो. 1 चमचा भरून इथे मी लाल मिरची पावडर घालते. ही मालवणी मसाला आहे तो घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे काय होतं कलर खूप छान येतो. तसंच 1 मोठा चमचा भरून मी इथे छोले मसाले घातलेला आहे. छोले मसाले तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घाला, पण थोडं जरा जास्त घाला. त्यामुळे जो छोल्यांचा फ्लेवर असतो ना छोले मसाल्याचा तो मस्त भाजीमध्ये उतरतो. आता हे सर्व मसाले ग्रेव्ही चांगली आपल्याला परतून घ्यायची ते मंद गॅसवरती आणि चांगली जेवढी तुम्ही व्यवस्थित ग्रेव्ही छान शिजवून घ्याल ना तेवढीच तुमची भाजी टेस्टी होते. त्यामुळे जास्त घाई करायची नाही. ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आपल्याला. आता यामध्ये घालूया पाणी. पाणी घालून चांगली ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालू नका कारण आपण छोले शिजत ठेवले त्यामध्येही थोडंसं पाणी असतं. त्यामुळे आधी जास्त पाणी घालू नका. ग्रेव्ही चांगली शिजून आपली येईल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता याला आपण झाकून 2-3 मिनटं शिजवून घेऊया. तर बघू शकता ग्रेव्ही चांगली शिजली गेलेली आहे. आता आपली ग्रेव्ही तयार आहे चांगली शिजलेली. यामध्ये आपण घालणार आहोत छोले. तर छोलेही चांगले शिजलेले आहेत. तर आता हे छोले जे पाणी असेल ना थोडंफार त्यासहितच घालायचं आहे. त्यामुळे जास्त पाणी आपलं नसणार कारण थोडंच पाणी आपण घातलं होतं. तर बघू शकता थोडंसं पाणी आहे. आता हे ग्रेव्ही आणि छोले व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅस इथे मीडियमवरती ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हे छोले मस्त असे शिजवून घेणार आहोत. आता ग्रेव्ही बघू शकता मस्त अशी दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि ग्रेव्हीचा कलरही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये मी ना घालते अर्धा चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी ना थोडी तव्यावरती गरम करून अशी चुरून घेतलात ना मस्त पावडरसारखी होते म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. चवीनुसार घालूया मीठ आणि कसुरी मेथी नक्की घाला. त्याचा जो फ्लेवर येतो ना भाजीमध्ये अप्रतिम येतो. वरून थोडीशी घालूया कोथिंबीर आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून आता ह्याला आपल्याला शिजत ठेवायची आहे कारण छोले घातलेले आहेत ना आता. तर जो मसाल्यांचा वगैरे फ्लेवर आहे ग्रेव्हीचा तो छोलेमध्ये उतरला पाहिजे. याला झाकून आपण 5 मिनटं शिजू द्यावं.
तर बघू शकता 5 मिनटं मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे, कारण छोले वगैरे शिजलेले, ग्रेव्ही शिजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता चमचमीत अशी रस्सेदार ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा आणि खरंच चवीला एकदम भारी झालेली आहे. तर एकदा नक्की बनवून पहा. आता वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि गरमागरम हे चपाती, भाकरी, रोटी बरोबर तुम्ही सर्व करू शकता. भारी लागते एकदम. ब्रेड बरोबरही खूप छान लागते. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम छोले मसाला जबरदस्त टेस्ट ही बाहेरून आणणं विसरून जाल आणि मला कमेंट्स करून तुम्ही स्वतः सांगाल की ही भाजी खरंच खूप टेस्टी झालेली आहे.